नमस्कार, मी सुप्रिया आणि आज आहे मिनी व्लॉग डे 2 आणि सगळ्यात विशेष गोष्ट सांगायची म्हणजे अशी की गेल्या वर्षी आम्ही ज्यांच्याकडून गणपती घेतलेला त्याच कुंभाराकडून ह्या वर्षी पण घेतला आणि त्यांच्या सगळं लक्षात होतं आम्ही गेल्या वर्षी गणपती घेतलेला आणि कोणते वस्त्र केलेले. हे घ्या पुढच्या वर्षी त्यांच्या एवढं पण लक्षात आहे गेलं आम्ही असं गणपती घेतलेला. वाईट सगळं व्हाईट आणि रेड. गणपती बुक करून घरी आलो आणि पेट पूजा केली आणि आम्ही केली सुरुवात डेकोरेशनला. सगळ्यात पहिले आम्ही जे सामान आमच्याकडे आहे ते काढून घेतलं आणि सुरुवात केली स्ट्रक्चर उभं करायला. तर आमचं हे ठरलं होतं, आम्ही गेल्या वर्षी पण स्ट्रक्चर उभं केलेलं आणि त्याच्या आतमध्ये जे काय डेकोरेशन केलेलं. गेल्या वर्षी आमची पिंक आणि व्हाईटची थीम होती, आमचा गणपती बाप्पा पण तसाच होता. ह्या वर्षी ठरवलं की तेच कसं करायचं, म्हणून आधी आम्ही वही पेन घेतला आणि प्रॉपर स्ट्रक्चर काढून घेतलं. जे सामान नाहीये ते सुद्धा लिहून घेतलं आणि आम्ही निघालो सामान आणायला, कारण नवीन थीम करायचे, न्यू सामान तर लागेल. फुलांची आणि हे फोम वगैरे पूजा लपते इकडे सगळे लपायचा प्रयत्न करतात पण ते सगळं खेळ, कारण 4 व्हीलर गर्दीत घुसणार नाही त्यामुळे मी कसे चाललोय मस्त स्कूटी घेऊन. पोलीस पकडता राहिले आम्हाला, पण हे जुगाड करणं पडतंय. तर काल रात्री तुम्ही बघितलंच, आम्ही नवीन सामान घेऊन आलो आणि आजपासून लागलो कामाला. अरे लागलो नाही, लावलं कामाला. कारण मी माझ्या बहिणी भावाला लावलेलं कामाला. नाही ते तर माझी हेल्प करण्यासाठी आलेले आणि आम्ही विचार केला ह्या वर्षी रेड थीमची मकर बनवूयात. आणि एक आम्ही व्हायरल रील बघितली होती जिथे त्यांनी फुल मकर फ्लॉवर्सनी बनवलेला. आम्ही इथे यूज केला आहे रेड लेस. ही इतकी सुंदर दिसत होती मागची लेस आणि हवा आली की ती हलत होती आणि विथ घंट्या. इतकं छान वाटत होतं. जे आमच्याकडे सामान आहे ते आम्ही फटाफट लावून घेतलं, लीव्स सोडले आणि फ्लॉवर सोडले आणि जशी लाईट चालू केली द सॅटिस्फॅक्शन वी गॉट, जस्ट वाव. सॅटिस्फॅक्शन आफ्टर गेटिंग सक्सेसफुल रिझल्ट इन द डेकोरेशन सीम्स लाईक दिस. आणि खूप सुंदर वाटत होतं. फायनली इट्स डन आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर उद्या बघा माझी हरतालिका पूजा मी कशी केली. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. चाललात कुठे? सबस्क्राईब तर करून जा.